तर मित्रांनो, तुम्हाला पण ज्योतिबा मंदिर जवळ असणाऱ्या या लेण्यांची माहिती आहे का? नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज रविवार असल्यामुळे आम्ही चाललेलो दख्खनच्या राजा या दर्शनाला। सकाळ सकाळीच रंकाळ्यावर ट्रॅफिक जाम झालेलं, तिथनं कशी तरी वाट काढत आम्ही आलो कोल्हापूरच्या बाहेर। मग केरली फाट्यावरून वरती आलो आणि थोड्या वेळात मंदिरात पोहोचलो। मंदिरात ज्योतिबाचं दर्शन घेतलं। मग तिथे गेल्यावर आम्हाला समजलं पोहाळे गावात प्राचीन कालीन लेणी आहेत। मग म्हटलं बघायला जायला लागतंय। मंदिरापासून 4 किलोमीटर अंतरावर अशी एक वाट गेल्या, तिथून एक 500 मीटर अंतरावर ही लेणी आहेत। तिथं आम्ही गेलो आणि पहिल्यांदा त्याची माहिती घेतली। तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की हे जांभा दगडामध्ये कोरलेलं आहे। मंदिरात प्रवेश केल्यानंतर एक मोठा स्तंभ आहे आणि त्याच्या समोरच एक शिवलिंग आहे। मंदिराच्या शेजारी एक सभागृह आहे। तुम्ही पण ज्योतिबा दर्शनला गेल्यानंतर एकदा नक्की बघा। वाटतच आम्हाला स्वामी समर्थांचं मंदिर दिसलं। मग काय, स्वामींचं दर्शन घेतलं नाही असं कधीच झालं नाही। स्वामींचं दर्शन घेतलं आणि आम्ही आलो कोल्हापूरला। रंकाळावरच्या डिमार्ट मध्ये जरा खरेदी केली। आमच्या भावाने 108 साबण घेतलेलं, त्यामुळे बिल करताना काउंटरवाल्याला घाम फुटलेला। मग हे वज्ज घेऊन आम्ही आलो गावाकडे।